नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पाठ 6वा, त्याचा स्वाध्याय 6.1। त्याच्यातला पहिला प्रश्न आपण पाहूया। पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? मी ह्याच ठिकाणी शोधतोय, तुम्हीही त्या ठिकाणी पेपरात त्याच ठिकाणी कसं काम करायचंय, नवीन मांडणी करू नका। या ठिकाणी 101, इथे 101, इथे 101, नंतर इथं 100। चढत्या क्रमाने मांडणी असताना संख्या मोठी 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 होत जाणार आहे। या ठिकाणी मोठी होत असल्यानंतर या ठिकाणी शेवटी 0 येतंय, म्हणजे लहान संख्या येते, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। 60, 66, 66, 66, नंतर या 66 पेक्षा ही संख्या मोठी आहे, कारण इथं 0 होता, इथं 6, याच्यापेक्षा आता 66 मोठे आणि हे मोठे, 6 मोठे आणि ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य प्रश्न उत्तर। आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे असतात, फिरवतात। तुम्हाला संख्यांची योग्य मांडणी तुम्हाला निरीक्षण करताच कळायला हवी। यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे। नाही तसं तुम्ही सोडवलं पण आम्हाला कळलं नाही, तर याला प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला असे प्रश्न सोडवता येतील। प्रश्न दुसरा पाहूया। या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती? आता उतरत्या म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, सुरुवातीला मोठी संख्या, नंतर छोटी 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 संख्या असेल। याचा 88, 88, 88, 88, नंतर इथे येतोय 7, 5 पेक्षा 7 मोठा, नंतर 7 पेक्षा 8 मोठा, म्हणजे या ठिकाणी क्रमांक 1 याला मिळाला। 88,875, नंतर 5 आणि इथे 5 आहे, याच्यापेक्षा हा 7 मोठा, म्हणून 88,758। आता त्याहून छोटा, आता याचाहून छोटा मिळाला, आता याचाहून छोटा अंक बघावा लागेल। इथं 5, इथे 5, इथं 8, इथं 7, 7 पेक्षा 8 नेहमी मोठा असतो, म्हणून ही संख्या येईल पुढं। 88,587 पुढे मिळाला आपल्याला 88,578। तिसऱ्या क्रमांकावरील संख्या, आता हे उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर तिसऱ्या, पहिली, दुसरी, तिसरी। आता 78,500, या ठिकाणी 78,500 नाही, 2 नंबरलाही नाही, 78,500 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालं। पुढचा प्रश्न आपल्याला तिसरा। चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पर्यायापैकी कोणती संख्या येईल? आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, संख्या दिलेल्या आहेत, ते अगोदर आपल्याला अंकात मांडून घ्याव्या लागतील। 25,919, 23,35,919। आता याच्यातली मधली संख्या आपल्याला शोधायची आहे, त्यासाठी पहा मी कशा पद्धतीने सोडवतोय। तर या ठिकाणी 23, 29 याच्यापेक्षा मोठी आहे, 23, 24, आता याच्यापेक्षा मोठी हवी, याच्यापेक्षा ही छोटी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला गेला। 23, 36, 35 पेक्षा 36 मोठे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला, कारण या दोघी संख्यांपेक्षा मधली संख्या आपल्याला शोधायची आहे। 23, 25, 23, 25, 919, 119, म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या छोटी आली, म्हणून याचा पुढे ते येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर मिळालेला आहे। याच पद्धतीने तुम्ही प्रश्न शोधा आणि त्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न चौथा। या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने लावा, पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज करा आणि आपल्याला उत्तर शोधायचं आहे।
2020 ला आलेला हा प्रश्न. तुम्हाला प्रश्न चढत्या क्रमाने योग्य मांडणी करता यायला हवी. आता पहा 32, 23, 32, 23. आता 23 आणि 23 मध्ये इथं 9 इथं 7 म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी करत असताना अगोदर छोटी संख्या म्हणून मिळालं इथं मला 23 796. याच्यापेक्षा मोठा अंक मिळाला आपल्याला 23 976. आता यात 32 आणि 32 मध्ये इथं 9 आहे इथं 7 आहे म्हणून ही संख्या 3 नंबरला येईल. 32 796 नंतर 32 976. आता पहिल्या संख्येत व शेवटच्या संख्येची बेरीज. आता मी पहिली संख्या जशीच तशी लिहितो, शेवटची संख्या इथं लिहितो 32 976 यांची बेरीज. 6 आणि 6 12चे 2 हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17चे 7 हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 मध्ये 7 मिळवले 17, 17चे 7 हातच्याला 1, 3 1 4 आणि 2 6 आणि हे 5. आता ह्याच ठिकाणी संख्या मिळाली आपल्याला 56,772. पर्याय क्रमांक 1 नाही, 56,500 म्हणून 2 ही नाही, 56,900 म्हणून हे नाही, 56,772 पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, तुमची निरीक्षण क्षमता वाढवा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला ते सांगतोय, कारण का शिकवणारा लवकर शिकवून मोकळा होऊन जातो, कारण त्याला वेळेची मर्यादा असते. युट्यूबवर व्हिडिओ तयार होत आहेत, त्यासाठी तुमची निरीक्षण क्षमता वाढवा. जर कळला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि तो समजून घ्या. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येतील फरक येते. आता फरक विचारलाय, अशा वेळेस मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, मायनस करायची. आता यांच्या पहिले सुरुवातीला चढत्या क्रमाने मांडणी करूया. 87 85 या ठिकाणी पहा 87 85 86 84 1 नंबरला मिळाली. याच्यापेक्षा मोठी 2 नंबर मिळालं, 3 नंबर आणि हा 4 नंबर. आता ही झाली चढत्या क्रमाने मांडणी. सुरुवातीला छोटा अंक, मोठा, मोठा आणि मोठा अंक. त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येतील फरक. आता दुसरी संख्या आपल्याला आहे 85 आणि तिसरी संख्या आहे 86. मग दोघांमध्ये जी संख्या मोठी ती वरती या, कारण फरक विचारताना मोठ्या संख्येतूनच छोटी संख्या मायनस होत असते. म्हणून मी घेतली तर सुरुवातीला 86 765 आणि नंतर 85 392. पहा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक, पण तिसरी संख्या मोठी म्हणून वरती लिहिली, दुसरी संख्या लहान म्हणून खाली लिहिली. 5तून 2 गेले 3, 6 मधून 9 जात नाही म्हणून इकडे 1 कॅरी केला, इथं झाले 16, इथं उरले 6. 16 मायनस 9 केले तर 7 उरतात. 6 मायनस 3 3, 6 मायनस 5 1 आणि इथं 0. 1373 पर्याय 1 नाही, 1373 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा. पण तुम्हाला आठवत असेल, जय विद्यार्थी कंटिन्यू व्हिडिओला बघताय, काय सांगायचंय मला? बरोबर, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच खूप महत्वाचे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. आता सुरुवातीला काय सांगितले ते बघा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. मग उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. सुरुवातीला मोठी संख्या, नंतर छोटी 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 संख्या घ्यावा लागेल. आता इथं 40 या ठिकाणी पहा 40 41 41 42 41. मग सुरुवातीला आपण उतरत्या क्रमाने मांडताना मोठी संख्या बघतो. सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 42 आहे, म्हणून 42 106
आता 42 पेक्षा लहान इथं पण 41, इथं 41 आणि इथं 41. या ठिकाणी 2, इथं पण 2, इथंही 2, नंतर इथं 3, इथं 6, इथं 3, म्हणजे यांच्यापेक्षा ही संख्या मोठी म्हणून याहून लहान आली. 41 260. आता या दोन संख्यांमध्ये बघूया. 41 41 237 238 याच्यापेक्षा ही मोठी म्हणून सुरुवातीला ही संख्या लिहूया. नंतर ही संख्या 41 237, नंतर शेवटी 40 273 40 273. आता ही संख्या उतरत्या क्रमाने मांडणील्यानंतर शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक. आता दुसरी संख्या ही आणि चौथी संख्या ही यांच्यातील फरक. मग आता मोठी संख्या ही आणि ही संख्या छोटी म्हणून मी डायरेक्टली काय करेन, ही संख्या याच्या खाली लिहीन. 41 237 वजा, आता डायरेक्टली इथं 10 घेतो, इथं 5 घेतो. 10 मधून 7 गेले 3, 5 3 गेले 2, 2 2 गेले 0, 1 1 गेला 0, 4 4 गेला 0. उत्तर मिळालं 23. आता काय सांगितलेले बघा, काढल्या दशक स्थानी काय आहे, बरोबर 2, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. P, Q, R आणि S या संख्यांमध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 आहे. हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरला आहे, बाकीचे अंक अज्ञात आहे. मग आता बाकीच्या अंकांशी आपल्याला काही घेणं देणं नाही. सगळ्यात मोठा अंक 6 असल्यामुळे या ठिकाणी R काय येणार आहे 6, कारण तो हजाराच्या स्थानी आहे. बाकी कुठंच आपल्याला हजाराच्या स्थानी तो अंक दिसत नाही म्हणून सुरुवातीला R येणार. इथं सुरुवातीला 1 मध्ये R दिला आहे. R हून लहान संख्या म्हणजे आपल्याला शतक स्थानी, इथं नाही, इथं नाही, इथं Q हा शतक स्थानी 6 आहे म्हणून Q आदला 2 नंबरला, म्हणजे Q पेक्षा ही मोठी आहे. आता Q पेक्षा लहान शोधावं लागेल. आता दशक स्थानी मिळाला आपल्याला P, इथं आलेला आहे P आणि शेवटी आहे S, इथं आहे S, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी त्याच ठिकाणी प्रश्न सोडवलेला आहे, वेगळी मांडणी केलेली नाही. चला पुढचा प्रश्न 8वा. मोरगाव, मोरवाडा, वडगाव व वाणगाव या गावांच्या लोकसंख्या अनुक्रमे अशा आहेत. आता हे वाचन करण्यापेक्षा मी थोडा वेळ वाचवला. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डर आपल्याला त्याची मांडणी करायची. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 24 22 22 22. आता 24 म्हणजे शेवटी येणार. आता या तिघांमध्ये पाहूया. 401 432 412 म्हणजे हा मिळाला 1 नंबरवर, हा मिळाला 2 नंबरला, हा 3 नंबरला आणि हे 4 नंबरला. पुढे काय आहे? या संख्या चर्चा करणार मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मग ही पहिली आणि ही दुसरी. 22 412 या ठिकाणी 22 432 आहे, 1 येणार नाही. 22 412 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. जर या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येऊ शकेल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी कसा सोडवतोय प्रश्न. 99 341 100 945. आता याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. या ठिकाणी 1978 याच्यापेक्षा ही मोठी म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही, कारण याच्यापेक्षा लहान असली पाहिजे. 99 305 99 341 याच्यापेक्षा ही लहान म्हणून मोठी येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला. 99 936 99 936
पर्याय क्रमांक येऊ शकतो, पण पुढे पाहूया. 99321 या ठिकाणी 99341 ही संख्या लहान, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गेला. उरला आपला पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया, आपला 10वा. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह लिहाल? आता या ठिकाणी योग्य चिन्ह शोधायचंय. 90, 90, पुन्हा 90, पुन्हा इथं 99 आलेलं आहे, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. अरे प्रश्न संपले. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि तुमच्या अभ्यासाला पुन्हा प्रगती द्या, कारण येणारा वेळेत तुम्हाला तुमचा शाळेचा अभ्यास भरपूर गोष्टी राहणार आहेत. म्हणून पुन्हा सांगतोय, कंटिन्यू अभ्यास ठेवा आणि प्रॅक्टिस करा. धन्यवाद.